असं म्हटलं जातं, आपण जर चांगले कर्म केले तर आपलंही खूप चांगलं होतं असं म्हटलं जातं. अशीच एक माझी छोटीशी कहाणी आहे आमच्या गावातल्या गोवर्धन नावाच्या एका माणसाची. गोवर्धन हा आमच्या गावामध्ये राहणारा खूप गरीब माणूस आहे. तो शेतकरी आहे. रोज शेतात जाऊन काबाड कष्ट करतो आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरतो. असाच हा आमचा गोवर्धन गावामध्ये सर्वांशी चांगल्या प्रमाणे वागतो, सर्वांशी मिळून मिसळून राहतो, गावातल्या सगळ्या लोकांशी प्रेमाने वागतो. असा हा धार्मिक असलेला आमचा गावातला गोवर्धन. याची एक छोटीशी ही कहाणी. रोजच्या प्रमाणे तो आपल्या शेतावर जात असतो आणि जाताना रस्त्यामध्ये त्याला एक गाय दिसते आणि ती गाय त्याच्या पाठीपाठी येताना त्याला दिसते. तो आपल्या पाठीमागे एक गाय येत आहे हे तो पाहतो आणि त्या गायीला तो हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतो. तिला हुसकावतो आणि पुढे निघून जातो. तरीसुद्धा ती गाय त्याच्या पाठीपाठीच येत होती. मग त्याला कळत नाही ही गाय माझ्या पाठीपाठी काय येते. आणि मग त्याच्या हातामध्ये त्याच्या दुपारच्या जेवणाचा डबा होता, त्याच्यामध्ये भाकरी होती. मग गोवर्धनला वाटलं की कदाचित गायीला भूक लागलेली असावी आणि माझ्या हातामध्ये जी पिशवी आहे त्याच्यामध्ये जे भाकरी आहे ते तिला कदाचित माहीत पडलं असेल की या पिशवीमध्ये खाण्यासारखं काहीतरी आहे आणि म्हणून ती माझ्या मागे मागे येत असावी असं गोवर्धनला वाटतं. आणि मग तरीसुद्धा गोवर्धन त्या गायीला मागे वळून परत हुसकावण्याचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा ती गाय मागे जायला तयार नव्हती. मग गोवर्धनला दया आली की खरंच या गायीला भूक लागली असावी आणि म्हणून ती माझ्या पिशवीकडे पाहत ती माझ्या मागे मागे येत असावी. मग गोवर्धनला खूप दया येते. कदाचित ही गाय उपाशी असेल, तिला काही खायला मिळालं नसेल. मग मी माझ्या पिशवीत असलेला माझ्या दुपारचा डब्बा जी त्या पिशवीमध्ये भाकरी बांधलेली आहे, गोवर्धन तिथे थांबतो. त्या पिशवीतून आपला बायकोनी बांधून दिलेला जो डब्बा आहे त्या डब्यातली भाकरी काढतो आणि त्या गायीला खाऊ घालतो. गायीने ती भाकरी खाल्ल्यानंतर गोवर्धन पुढे आपल्या शेताकडे निघून जातो आणि निघून गेल्यानंतर दुपार होते. दुपार झाल्यानंतर काम करत असताना गोवर्धनला भूक लागते. पण भूक लागल्यानंतर गोवर्धनकडे खायला काहीच नव्हतं, कारण त्याने शेतावर आणलेली आपली भाकरी रस्त्यामध्ये सकाळी त्या गायीला खाऊ घातली होती. मग आता गोवर्धनकडे खाण्यासाठी काहीच नव्हतं. मग गोवर्धनला भूक लागली तरीसुद्धा गोवर्धन आपल्या जवळ जे पाणी आणलं होतं त्याने शेतावर ते पाणी पितो आणि गोवर्धन पुन्हा आपल्या शेतामध्ये काम करायला सुरुवात करतो. दुपार उलटून जाते. दुपारनंतर त्याला शेतामध्ये खोदत असताना त्याला काहीतरी असं दिसतं आणि सापडतं. जमिनीमध्ये काहीतरी आहे हे तो बघतो आणि बाजूला माती सावरून ते जे काही जमिनीमध्ये त्याला दिसलेलं असतं तो वरती काढण्याचा प्रयत्न करतो. वरती काढल्यानंतर दिसतं की हा तर एक हंडा आहे आणि मग तो वरती काढतो. तो हंडा शेतामधून मातीमधून त्याला पूर्णपणे साफ करतो, स्वच्छ करतो आणि त्याच्या वरच्या बाजूला पूर्णपणे व्यवस्थित असं खूप बांधलेलं असतं. तर ते बांधलेलं जे होतं तो गोवर्धन हळूवारपणे तो सोडतो आणि हंड्याच्या आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतो. हंड्याच्या आतमध्ये
पाहिल्यानंतर त्याला जाणवतं की आतमध्ये काहीतरी चकचकीत असं काहीतरी चमकतंय आणि मग त्यांनी हलवार व्यवस्थितपणे पाहण्याचा प्रयत्न केला आणि हात घालून ते थोडंसं आतमध्ये काय आहे हे उचलून बघण्याचा प्रयत्न केला. तर त्याला त्यावेळेला दिसतं की काहीतरी सोन्यासारखी असलेली नाणी आहेत, काहीतरी हिऱ्यांसारखी असलेली वस्तू आहेत आणि काहीतरी जवाहरात आहेत. अशा प्रकारचं तो पाहतो आणि तो हंडा पूर्णपणे पुन्हा झाकतो आणि पूर्णपणे त्या हंड्याला लागलेली माती स्वच्छ करून तो हंडा घेऊन गोवर्धन आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर आपल्या बायकोला सांगतो ह्या सगळा झालेला प्रकार आणि बायको आणि मुलं हे हंड्यामध्ये हे काही नसून हे सोन्याची नाणी आहेत, ज्वारी आहेत आणि हिरे मोती आहेत. तर हे पाहून त्या गोवर्धनच्या बायकोला खूप आनंद होतो, मुलांना खूप आनंद होतो आणि गोवर्धन दुसऱ्या दिवशी त्या हंड्यामधले काही सोन्याची नाणी घेऊन सोन्याच्या दुकानावर पोचतो. ते नाणी दुकानावर गोवर्धन विकतो, त्याचे चांगले पैसे मिळतात आणि गोवर्धन ते पैसे घेऊन आपल्या घरी येतो. अशा प्रकारे हळूहळू गोवर्धन ती नाणी दुकानावर जाऊन सोन्याच्या पेढीवर जाऊन विकत असतो आणि त्याचे पैसे घेऊन येत असतो. असं करत असताना गोवर्धनची जी गरिबी होती ती दूर झाली होती. गोवर्धन आता मोठ्या प्रमाणामध्ये श्रीमंत झाला होता. तर ही कथा जी आहे ह्या कथेतून आपल्याला काय कळतं, काय समजतं, तर ज्या दिवशी गोवर्धनने त्या आपल्या शेतावर जाताना गाईला भाकरी खाऊ घातली होती आणि स्वतःशी उपाशी राहून शेतामध्ये काम करत असताना ते हंडा सोन्याच्या हिऱ्या मोती जवाहरांचा हंडा होता, तो त्याला सापडला होता. तर मला असं वाटतं की गोवर्धनने गाईला जी आपण उपाशी राहून ही माहीत असतानासुद्धा गोवर्धनने आपली भाकरी त्या गाईला खाऊ घातली आणि गोवर्धनने हे खूप चांगलं कर्म केलं होतं. म्हणून गोवर्धनने हे चांगलं कर्म केलं म्हणून चांगल्या कर्माचं फळ म्हणून गोवर्धनला अगदी हिरे जवाहरात मोती हे असलेला पूर्णपणे हंडाच शेतामध्ये सापडतो आणि गोवर्धन मोठ्या प्रमाणामध्ये आज श्रीमंत झालेला आहे. तर आपणही नेहमी चांगले कर्म करत राहा, आपलंही खूप चांगलं होईल.